सीएम साहेबांनी की आम्हाला हे मान्य आहे, आमची हतबलता आहे, राष्ट्रवादीला आम्हाला घ्यावं लागतं बरोबर, त्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही. का घ्यावं लागतं माहित नाही. आता 137 वर आहात गिरीश महाजन तुम्ही, आवश्यकता नाही आहे, परंतु तरी देखील तुमची हतबलता राजकीय असू दे सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये मेसेज गेला पाहिजे. औषध विक्रीवर जर पैसे खायचे, उद्या खोटी औषध आली, एखादी 10-20 माणसं मृत्यू झाले, या राज्यामध्ये जबाबदार कोण आहे? त्यावेळी तुम्ही मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? त्यावेळी तुम्ही मंत्र्याला दोषी या ठिकाणी ठरवणार का? त्यामुळे हे डायरेक्ट मंत्रालयात झाले, त्यांच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे सभापती महोदय आमची मागणी आहे, या 289 मधून मंत्र्यांना या ठिकाणी बाजूला सारलं पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे. आणि जर वस्तू नीतिमत्ता असेल तर मंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आता एकाला देतोय सभापती मी दिलेला आहे ना, अरे आम्ही दिलेला आहे, माझी सही आहे. अहो दादा, माझी सही, मी त्यांची बाजू घेतोय. तुम्ही का बोललो तुम्हाला माहिती आहे. सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, काय बोलत, एखादा स्थगन तुमच्या दालनामध्ये फेटाळल्यानंतर तो विषय संपतो, पण तरी सुद्धा बंटी पाटील साहेब म्हणाल तसे महाराष्ट्र शासनाला हे कळावं की कोणी चूक केली तर त्याची घाई केली जात नाही. त्यामुळे ज्यांनी मांडला 289 त्यांना पण एकाने मांडला ना. आता त्याच्यामध्ये मंत्री महोदय स्वतः उपस्थित आहेत, ते यावर निवेदन करणार, त्यांनी हा विषय संपवू. मला वाटतं की आपण तिघांनी जरी मांडली असली तरी त्यांनी मांडली 289 मी दालनात नाकारली असली तरी बोलायला संधी दिलेली आहे. आणि स्वतः मंत्री आहेत, आता ते त्याच्यावरती निवेदन करतील. शिरवाळ साहेब बोला. सभापती महोदय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी केलेल्या कार्यवाहीत माझ्या कार्यालयातील लिपिक श्री राजेंद्र ढेरिंगे यांना ताब्यात घेतले होतं. या घटनेच्या दिवशी मी शासकीय कामानिमित्त एक दिवस अगोदरच दिल्लीत त्या ठिकाणी गेलो होतो. या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही, परंतु रामदास गाढे आणि राजेंद्र ढेरिंगे यांचा हा प्रकारानंतर मी त्यांना तात्काळ त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठवण्यात आलं. माझ्या राजकीय जीवनात ते उसनवारी तत्वावर होते, त्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठवलं. यांना राजेंद्र ढेरिंगेंना तात्काळ ताब्यात घेतलं. राजेंद्र ढेरिंगेंना त्यांनी ताब्यात घेतलं. आजपर्यंत कधी माझ्या राजकीय जीवनात अशा प्रवृत्तींना मी पाठीशी घातलेली नाही, भविष्यात सुद्धा कधी अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही. अशा जबाबदार विरुद्ध जी कार्यवाही व्हायला पाहिजे ती त्या ठिकाणी झालेली आहे. पुढील तपास कायदेशीर त्या ठिकाणी सुरू आहे. मला असं वाटतं की आपण 289 वर दिलेली सूचना आणि त्याद्वारे केलेलं कथन आणि त्या अनुषंगाने केलेली त्यांनी प्रतिक्रिया आहे. मला वाटतं की या संदर्भामध्ये आता आपण पुढे गेलं पाहिजे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन प्रसाद लाड. महोदय, आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे सभागृहामध्ये सर्वानुमते सभागृहामध्ये मी त्यांना अभिवादन देतो आणि सभागृहाला एक विनंती करतो. माननीय सभापती महोदय, आपण आपल्या निवेदन मी करतो यामध्ये की स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, दृश्य विचारवंत, प्रभावी साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देशाचा सर्वोच्च नागरी प्रदान करण्यात यावा ही मी नम्र विनंती मनापासून करतो. आणि सभागृहाने एकमताने ती संमत करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांना ते निवेदन सभागृहातून पाठवावं ही विनंती मी आपणाला करतो. अमोल मिटकरी. सभापती महोदय, अत्यंत गंभीर असं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी आपल्या सभागृहात सादर करतोय. दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनासंबंधी चौकशीमध्ये हलगर्जी करण्यात येत असल्याबाबत डीजीसी विरुद्ध एफआयआर नोंद करण्यासाठी आम्ही 4 आमदार गेलो असताना कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक